नगारा सोन्याची जेजुरी देव गेले जेजुरा निळा खोडा दगड नगारा सोन्याची जेजुरी देव गेले जेजुरा निळा खोडा अंगे खोडा कमरी करा कटा निगिर मंदकी तुळा उमऱ्यात तडका अडरत फडका बोल हंगरा सदानंदाचा येळको. स्वागत आहे तुमचं सागर एन के ब्लॉग्समध्ये. गुड मॉर्निंग सर्वांना. अजून एक नवीन ब्लॉगमध्ये. आज चाललो आहे मी आदमापूर बाळूमामाला. आता फर्स्ट टाईम मी जायलो आहे. मी दोघंजण चाललो आहे. मी आणि माझा मित्र आहे राजू. आम्ही दोघंजण चाललो आहे आदमापूरला. चला मग जेव्हा भेटू आदमापूर बाळूमामाचं दर्शन घ्यायला. चला समोरच्या प्रवास करूया. ही गाडी घेऊन जाणार आहे. आमची ॲक्टिवा आहे. ॲक्टिवा इकडनं लगभग किती 50-70 किलोमीटर तर असेल बेळगाववरून. मग आम्ही आता चाललो आहे बाळूमामाला. भेटू मग डायरेक्ट जाऊन लोकेशनवर आदमापूर. सो फायनली आम्ही येऊन पोचलो होतो आदमापूर बाळूमामाकडं. त्यानंतर दरम्यान तकरीबन 1-1:30 वाजला होता दुपारचे. गरमी पण फार होती. जरा थांबीत आलो आम्ही पण. लॉंग प्रवास आहे ना. नाही म्हणजे तर तकरीबन 70-80-90 किलोमीटर पडते बहुशा आमच्याकडून. मग तेवढी काय गर्दी नव्हती आज. अमावस्येला तीन गर्दी असते गुरुवारला तीन. मग आज थोडी गर्दी नसती. मग चला मग आम्ही आता चलतो दर्शन घ्यायला. दर्शनला पण नंबर लावायला लागणार आता इथे पण. बघा कसं असं आहे श्री क्षेत्र बाळूमामाचं मंदिर. आणि जे इकडं आहे जे मनामध्ये काय असतं ते मागायचं असतंय. आणि इकडं येऊन ते पैसे असतात ना भंडाऱ्यामधनं घालून चिपकायचं असतं. मग ते चिटकले तर पैसे आपली मनोकामना पूर्ण होतात. नसतं तर काय आहे. मग हे बघा इकडं देवालय बाळूमामाचं असं आहे. त्यानंतर आता आम्ही पण जाणार आहे दर्शनच्या लाईनमध्ये थांबायला. दर्शनची लाईन तिकडनं मागून लागते. आत गाभारा आहे. मोबाईलमधनं तर तेवढं हे दिसत नाही वाटतं. कॅमेरामधनं तेवढं आतलं क्लिअर. चला मग आत तर कॅमेरा अलाव करणार नाहीत आहे. मग आता आम्ही लावलो लाईन दर्शन घ्यायला. मग आता दर्शन घ्यायचं. ही लाईन लागली पुरी दर्शन घ्यायला. दर्शनला असंच जायला पाहिजे इकडं मंदिरमध्ये आत. त्यानंतर ह्या बाजूला पण ही लाईन लागली प्रसादची. आत पण ही आहे प्रसादची लाईन तिकडं लागले. प्रसाद असतं डेली इकडं पण. त्यानंतर आम्ही पण आता आत मंदिरमध्ये जाऊन दर्शन घेऊन नंतर प्रसादकडे जाऊन थांबायला लागणार. प्रसाद घेऊन मग आम्ही जरा बाजारमध्ये पण फिरून त्यानंतर जाणार आहे बाळूमामाचं मूळ क्षेत्र आहे ना मेतगे. मेतगेला पण जायचं प्लॅन घातलेला आहे. मग मेतगेला जाऊन तिकडचा आणि समोर आमचा प्रवास राहणार. मग आमचं दर्शन झालं होतं. दर्शन झाल्यानंतर आम्ही गेलो होतो आत. त्यानंतर इकडं काही ते वस्तू आहेत बाळूमामाच्यांचे. मग हे जे आहेत कपडे वगैरे हे पिलट्या वगैरे तुम्ही बघू शकता. इकडं असं काही ठेवलेले आहेत आहे जे पहिलेचे आहेत पितळीचे तांब्याचे वगैरे. हे सर्व बाळूमामाच्यांचेच आहेत. मग आम्ही आता हे सर्व बघून त्यानंतर आम्ही प्रसाद घ्यायला समोर गेलो होतो. मग आता आम्ही आलो होतो प्रसाद घ्यायला. इकडं असतं डेली जेवण. दर्शन वगैरे सर्व झालं आमचं. दर्शन झाल्यानंतर आम्ही थांबलो होतो लाईनमध्ये प्रसाद घ्यायला. मग फटाफट आता आज जाऊन जेवण करून घेतो. जेवण झाल्यानंतर आम्ही जातो समोर मार्केटमध्ये. जरा बघतो कसं आहे इकडचं मार्केट. चला मग आम्ही पण जेवण करून घेऊन मार्केटमध्ये जातो. भेटू समोर. मग आम्ही आता प्रसाद घेतलेला आहे. मग इकडे जेवण करून आम्ही समोरच्या प्रवासकडे निघणार.
देऊ तेच ऊद द्या. चंदन, हां चंदन मधला. चंदन फ्लेवर दादा संपला. चाफा आहे, मोगरा आहे, केवडा आहे. मोगराचं द्या. आणि याच्यातलं ऊद द्या. ते लहान द्या 50चं. आणि ही कशी अगरबत्ती ही 50 वाली. कुठली चांगल्या याच्यातली? कोणती पाहिजे? सेंटेड, नॅचरल. 50 रुपये. चंदन 100 रुपये. 50 रुपये 50 अंदराचा. हां हां नाव कर्नाटक दौर रे. काय रे? हे घ्या. 50 रुपये. बर 50 रुपये. मिक्स मिक्स. मग आता आम्हीच चाललो मेतगेला. इकडनं मेतगे किती 10 किलोमीटर तर आहे मेन रोडवरनं. मग आणि आत जायला पाहिजे 4 किलोमीटर. जो हे आहे मेन रोड आहे. मग इकडनं सरळ आत जायला पाहिजे 4 किलोमीटर. इथे बोर्ड पण लिहिलेला आहे, ह्यो मेन रोड आहे. मग आम्ही जातो आता मेतगेला. 4 किलोमीटर आत जायला लागणार आता. मग आम्ही येऊन पोचलो होतो मेतगेला. बाळूमामाचं मूल क्षेत्र. काही मंदिर असं आहे इकडं. आता नवीन बांधलेलं आहे मंदिर 2005 साली. मग आता आम्ही आत जावा, आत बघून कसं आहे. चला मग प्रवेश करू आत आम्ही पण. आणि इकडे एक जे हे आहे खांबा जे बाळूमामान लावलेलं ते आहे खांबा इथे पण. मग त्याला जे पकडून पाया पडून आशीर्वाद घ्यायचे त्याचा. मग जे अंगात ते भूत वगैरे असं जे पकडायला राहिलं तर ते सोडून जात आहे. ही वैशिष्ट्य आहे इथे. हा जो खांबा आहे ना इथे बाळूमामा उभं केलेला आहे. मेतग्यामध्ये असतोय. मग ह्याचा आशीर्वाद घ्यायचा. मग ह्याला जे पकडून जरा आशीर्वाद घ्यायचा. अंगात जे बी आहे भूत वगैरे काय असतंय ना दुष्ट शक्ती मग ती निघून जाते. चला मग मित्रांनो व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा चॅनलला. भेटूया अजून एक पुन्हा नवीन ब्लॉगमध्ये. चला टाटा बाय बाय, टेक केअर तुम्हाला सर्वांना. चला भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये.